इतिहास नायकांचं दैवतीकरण केलं की भूतकाळातच अडकवून ठेवता येतं मोठ्या समूहाला। त्यानं शोषकांची वाटचाल सोपी होते आणि शोषितांच्या भविष्याची वाट मात्र बिकट होऊन जाते। आणि दुर्दैव हे आहे की आज घडीला जे शोषित आहेत त्यांना स्वतःच्या गुलामगिरीची जाणीवच राहिलेली नाही आणि तेच लोक आपल्या आदर्शांना देव बनवण्यात मशगूल झालेले आहेत। आज शिवरायांना आपल्यातून जाऊन आता 350 वर्ष होत आली आहेत। खूप मोठा कालखंड असतो 350 वर्षांचा। बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होऊन 69 वर्ष झाली आहेत। ना आज मराठा साम्राज्य जिवंत आहे, नाही बाबासाहेबांच्या संकल्पनेतला रिपाई हा पक्ष सत्तेत आहे। तरीही जेव्हा जेव्हा समाजातल्या शेवटच्या स्तरातला माणूस हा सत्तेतला वाटा मागण्याची हिंमत करतो ना, तेव्हा खरं तर त्या माणसामध्ये, त्या व्यक्तीमध्ये शिवाजीच जिवंत असतो। जेव्हा तोच माणूस सत्तेत सहभाग आणि जगण्याला आत्मसन्मान मिळत नाही म्हणून कायद्याचा आधार घेतो, संविधानाचं अधिष्ठान ठणकावून सांगतो, तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक माणसात आंबेडकरच जिवंत असतो। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगून गेलेत। त्यांनी त्यांचं काम चोख बजावून एक सिस्टीम उभारून ते आपल्यातून निघून गेलेले आहेत। आता त्यांनी उभी केलेली सिस्टीम मात्र करोडो जणांना शिवाजी आणि आंबेडकर बनवत आहे आणि त्या करोडो लोकांची प्रेरणा शिवराय आणि आंबेडकर आहेत आणि नेमकी हीच गोची आहे। एन शिवराज यांनी म्हटलं होतं ना की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह आंबेडकर। हेच वाक्य शिवरायांच्या बाबतही लागू होतं आणि त्यामुळेच धर्माच्या ठेकेदारांना ही वृत्ती मोडीत काढायची असते। पण आता काही केल्यास शिवाजी आणि आंबेडकर ही नावं समाजमनातून जाणारी नाहीत, त्यांचा पराभव करणं शक्य नाही। अशा वेळेस ठेवणीतलं हत्यार काढलं जातं। आपल्या विरोधातील लढवय्याला जेव्हा आपण हरवू शकत नाही, तेव्हा त्याचा देव बनवून टाकला की आपोआपच पराभव होऊन जातो। खूप वर्षांपूर्वी डॉक्टर रूपा कुलकर्णी बुधी यांनी एक प्रश्न विचारला होता की बुद्ध जर खरंच विष्णूचा अवतार आहे तर दुनियाभरचे देव देव्हाऱ्यात ठेवणाऱ्या हिंदूंच्या देव्हाऱ्यातून बुद्ध का गायब असतो बरं? आहे की नाही लॉजिकल प्रश्न? आणि आता हाच प्रश्न तारा भवाळकर यांनी थेट साहित्य संमेलनाच्या मंचावरूनच विचारलाय। इतका थेट प्रश्न विचारलेला असतानाही एकाही सनातनी टणाटणाला त्याचं उत्तर देता आलेलं नाही। विष्णूच्या इतर अवतारात आणि बुद्धामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, त्याबद्दल आपण नंतर कधीतरी सविस्तरपणे समजून घेऊच। आपला आजचा विषय मात्र तो नाही। बुद्धानं 2500 वर्षांपूर्वी ब्राह्मणशाही विरोधात जे प्रबोधन घडवलं, ज्ञानाची कवाडं सर्वसामान्यांसाठी उघड करून टाकली, तेव्हापासून आजपर्यंत बुद्धाचा पराभव करणं शक्य झालेलं नाही। बुद्ध भले भारतातून काही काळापुरता हद्दपार झालेला असला तरी त्याने पुन्हा भारतात प्रवेश केलाच। आज जगात बुद्ध ज्या ताकदीनं आहे तिथून त्याला हद्दपार करणे आता जवळपास अशक्यच। मग अशा केसमध्ये काय होतं माहितीये का? ज्याला हरवता येत नाही ना त्याला आपलंसं करायचं असतं, त्याला प्रातस्मरणीय बनवायचं। बुद्ध तुमच्या आमच्यासारखाच आईच्या गर्भातून जन्माला आलेला मुलगा, स्वकर्तृत्वानं ज्ञानार्जनानं महान बनला होता। बुद्ध जन्माला आला तेव्हा ना विजा कडाडल्या ना भर रात्रीच्या वेळी सूर्य उगवला होता। साधारण मनुष्य जशी जन्माला येतात तसाच बुद्धाचा जन्म झाला होता। वयाच्या 80व्या वर्षी सुकरमद्दव खाऊन फूड इन्फेक्शन झाल्यामुळे मृत्यू देखील झाला होता। काही अमरबिमर झाल्याच्या भाकड कथा नाही की वैकुंठाचं कोणतंही विमानासारख्या खोट्या कथा नाहीत। तर अशा या बुद्धाला कधी हरवणं शक्य झालं नाही, मग त्याचा देव करून टाकला। ही जुनी खोड आहे। भारताच्या मध्ययुगीन इतिहासात देखील ही खोड कायम राहिली होती। शिवाजी महाराजांसारखा माणूस जो कैक वर्षांच्या कालावधीनंतर या मातीला लाभला, तोही या मातीतच जन्माला आला आणि या मातीतच शेवटचा श्वास घेतला। पण आपल्या आयुष्यभरात स्वकर्तृत्वानं शिवबांनी इथल्या सामान्य रयतेला मोकळा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य दिलं। स्वराज्य काय असतं याची चव रयतेला चाखवली। स्वराज्याचा कारभार रयतभिमुख करण्याचा त्यांचा प्रयत्न इतका यशस्वी झाला की तत्कालीन धर्मव्यवस्थेला हा स्वतःवरचा घालाच वाटून गेला। आम्ही शूद्रास राजा मानतच नाही म्हणून राज्याभिषेकाला विरोध केला गेला। हा विरोध अगदी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणापर्यंत कायम होता। शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात काय काय त्रास दिला गेला होता हे अख्ख्या जगाला माहीत आहे। शिवाजी महाराजांनी सत्तेची सूत्र ही लोकाभिमुख करणं, रयतेला शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, धर्मभाषेचे अवडंबर नाहीसं करणं इतक्या क्रांतिकारी गोष्टी होत्या की त्यामुळे धर्माधीशांचं पित्त खवळलं नसतं तरच नवल वाटलं असतं। आणि यातूनच जन्माला येतं जिवंत माणसाचं दैवतीकरण करण्याचं एक अक्षम्य असं षडयंत्र। नमस्कार, मी वैभव छाया, आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपला हाच विषय आहे, महामानवांचं दैवतीकरण करा आणि त्यांचा पराभव आपोआप होऊन जाईल याचा। खूप सोपा विषय आहे, पण शेवटपर्यंत नक्की पहा। मला पूर्ण खात्री आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःशीच म्हणाल, यार आपला राजा आपला बाप असा नव्हताच की, आपण बरंच चुकीचं वागलेलो आहोत। आपण शिवरायांना भविष्याचा मार्गदाता म्हणून पाहण्याऐवजी त्यांचा वापर अधिकाधिक भूतकाळातच राहण्यासाठी करतोय हे जाणून अधिक दुःख होईल। आणि व्हिडिओचा एक डिस्क्लेमर आहे जो व्हिडिओच्या शेवटी आहे। भावना दुखावून मूळव्याध दाखवणाऱ्यांसाठी तो खास मी टाकलेला आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंतच पहा। पण
त्याआधी आपण सुरुवात करूयात 2 सिनेमांच्या गोष्टींपासून, म्हणजे तुम्हाला विषय समजायला सोपा होईल की देव नेमका निर्माण होतो तरी कसा, देवाचा जन्म होतो तरी कसा, देवाला जन्माला घातलं तरी कसं जातं. पहिल्या सिनेमाचं उदाहरण पाहूयात. देव आनंदचा गाईड सिनेमा. भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वकालिक महान कलाकृतींपैकी एक म्हणून गाईड हा चित्रपट गणला जातो. नुकताच जेलमधून सुटलेला राजू गाईड काही भगवादारी गोसाव्यांसोबत राहू लागतो. अशातच तो एका गावात पोहोचतो. तिथं लोक त्याचा वेश पाहून त्याला देव समजू लागतात. त्या गावात दुष्काळ पडलेला असतो. कोणी उपवास केला तर हा दुष्काळ निघून जाईल अशी गावकऱ्यांची समजूत असते. अनासाये उपवासाची जबाबदारी राजू गाईडवर येऊन पडते. राजू गाईडला ठाऊक असतं की तो काही महात्मा किंवा जादूगर नाही, देवही नाही, पण भोळ्या लोकांचा विश्वास त्याला तोडायचा नसतो, लोकांच्या श्रद्धेला हात लावायचा नसतो. सिनेमा कथेच्या न्यायानुसार राजू खंगत जातो. तसे तसे ढग जमू लागतात. भरपूर पाऊस पडतो. खंगलेला राजू गाईड मात्र मरून जातो. लोक मात्र राजू गाईडने त्याचं अवतार कार्य संपवले आहे असं मानून त्यालाच देव समजू लागतात. पाहिलं, देवाचा असा जन्म लोकांकडून घडतो. गाईड सिनेमाची कथा 60च्या दशकातली, जेव्हा आधुनिक युग जोरावर होतं. सत्य असत्येच्या कल्पनेला जग तपासून पाहत होतं. पण आपण थोडंसं पुढे येऊयात. जेव्हा उत्तर आधुनिक काळ जोरावर होता, पोस्ट ट्रूथचा कालखंड जन्माला येत होता, तेव्हा म्हणजेच 2012 साली ओ माय गॉड सारखा सिनेमा आला होता. एक गुजराती व्यावसायिक ज्याला फक्त धंद्याशी मतलब असतो, तो काही कारणास्तव सर्व धर्माच्या ठेकेदारांना कोर्टात खेचतो. आजवर कायम अंधभक्तीच्या जोरावर स्वतःची सत्तास्थानं काबीज राखणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांची कधी लॉजिकशी थेट लढाई झालेली नसते. ती पहिल्यांदाच कोर्टात होते. कांजीभाई त्या सगळ्यांना हरवतो, पण ते ठेकेदार मात्र नेमक्या वेळीची वाट पाहत असतात. ज्यानं लॉजिकच्या जोरावर देव सिद्ध करू पाहणाऱ्यांना हरवलं होतं, त्या ठेकेदारांनीच कांजीभाईला देवाचा अवतार घोषित करून टाकलं होतं. अशी होती त्या सिनेमाची कथा. जेव्हा कांजीबाईला हरवता आलं नाही, तेव्हा त्यांनी त्याचा देव बनवला. कांजीबाई जिंकूनही हरला होता. लक्षात आलं असेलच ना, देव कसा जन्माला येतो, देव कोण जन्माला घालतो, देवाला जन्माला घालून कुणाचं पोट भरतं, या 3 प्रश्नांची उत्तरे सापडायला या 2 सिनेमांची कथासूत्र पुरेशी आहेत. आपल्या सर्वांचा प्रवास राजू गाईड किंवा कांजीबाई सारखाच आहे. आपण सर्वच जण एकाच वेळेस भोंगळे आहोत, पण आपल्याला फक्त समोरचाच भोंगळा दिसतोय. आपण मूर्ख, दुष्ट, लोभी आणि प्रत्येक गोष्टीवर माझाच हक्क सांगण्याच्या इल्युजनमध्ये जगत आहोत. आपण अनेक विकारांनी ग्रासलेलो आहोत. या विकारांना लपवण्यासाठीच आपल्याला देव लागतो. मग देव पारलौकिक शक्तींमध्ये आपण शोधतो किंवा कोणत्याही महान व्यक्तीलाच आपण देव बनवून टाकतो. त्या देवाच्या आड आपण आपले विकार लपवतो. त्याच्या भक्तीच्या आड आपण आपलं नाकर्तेपण झाकत असतो. शिवरायांना देव बनवणाऱ्यांना ठेकेदारांचं नेमकं इथेच फावतं. आपल्या समाजात असे भरपूर लोक आहेत की ज्यांना ठाऊक आहे की आपण सुपरह्युमन सोडा, साध्या ताकदीचे किंवा वकुबाचे देखील नाही आहोत. आपल्यामध्ये ना नैतिक बळ आहे ना आत्मबळ. आपण खूप कमजोर मानसिकतेचे व्यक्तिमत्व आहोत. आपण पूर्णतः न्यूनगंडाने भरलेलो आहोत. आपल्याकडून काहीच जबाबदारी सांभाळली जाणार नाहीये, ना जबाबदारी पार पाडली जाणार आहे. आपण कधीच 4 चौघांमध्ये वेगळे उठून दिसणाऱ्यातले नाही आहोत. ही भावना मनात जोपासणाऱ्यांची संख्याच सर्वाधिक आहे आणि त्यामुळेच अशा संख्येने सर्वाधिक असणाऱ्या लोकांना देव लागतो म्हणजे लागतोच. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी त्यांच्या पुस्तकात म्हणजे शिवाजी कोण होता मध्ये स्पष्टपणे म्हटलंय ना, शिवाजी माणूस होता, चांगला माणूस होता, थोर माणूस होता, हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता, नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता, शूर, लढवय्या आणि कुशल संघटक होता, पण माणूसच होता. देव नव्हता, अवतार नव्हता. शिवाजीचा देव केला म्हणजे काय होतं? देव केला की मग शिवाजीसारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही. परत ऐका बरं का, शिवाजीचा देव केला की मग शिवाजीसारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहतच नाही. आता तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात मागील काही वर्षात महिलांवर होणारे अत्याचार अधिक वाढलेले आहेत. राजरोसपणे कुणाच्याही घरावर बुलडोजर चालवला जातोय. भ्रष्टाचार उघड होऊनही काहीही कारवाई होत नाहीये. राजकारणात एक नीतिमत्ता जोपासायची असते, ती नीतिमत्ता ही पायदळी तुडवली जाते. पदोपदी मराठी भाषेचा अपमान होतोय. मराठीत बोलतो म्हणून जीव घेणे हल्ले होत आहेत. मराठी शाळा तोडल्या जात आहेत. महाराष्ट्राची जंगलं उद्ध्वस्त केली जात आहेत. महाराष्ट्राचा सह्याद्री पोखरून काढला जातोय. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत. आणि असं बरंच काही होतंय, चालू आहे आणि भविष्यात घडणार आहे, जे व्हायला नको. तरी देखील महाराष्ट्र धर्म जाणणारा मराठी समाज मात्र चूप आहे. एकदम चिडीचूप, शेपूड घालून बसलेल्या माकडासारखा चूप. का माहितीये? कारण या मराठी समूहाने शिवाजीचा देव केला, शिवाजी महाराजांचा देव बनवू दिला. त्यामुळे आता या मराठी समाजावर शिवाजी सारखं द्वेषाने लढण्याची कोणतीच जबाबदारी शिल्लक राहिलेली नाही. अशोक वानखेडे म्हणतात ना, दिल्लीची सत्ता राखते, तख्त राखतो महाराष्ट्र माझा. अहो कसलं तख्त राखतो महाराष्ट्र माझा? दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा. दिल्लीच्या पायाची लोणघळ घालतो महाराष्ट्र माझा. शिवरायांचं दैवतीकरण करून आपण स्वतःला लढण्याच्या जबाबदारीतूनच सोडवून घेतलेलं आहे. आपण स्वतःलाच इतकं न्यूनगंडात अडकवून टाकले की आता खरंच झालंय की दिल्ली आणि गुजरातच्या पालख्या वाहतोय महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्रात शिवाजी हे नाव सर्व 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 अलुतेदारांना जोडणारं एक महान नाव, जे मागच्या 350 वर्षांपासून अविरत कार्यरत आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला एप्रिल 1680 साली, तरीही शिवाजी नावाची जादू अजूनही कायम आहे आणि ती जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत मनुस्मृतीचं राज्य परत येण्याची शक्यता नाही. मग या शिवाजीला रामाच्या रूपात आणण्याचा घाट घातला गेला. तुम्हाला या जाहिराती आठवतच असतील ना? शिवछत्रपतींचा आशीर्वाद देऊ मोदींना साथ. छत्रपतींना आधी रामाच्या रूपात दाखवलं, मग हळूहळू मोदींना शिवरायांच्या रूपात दाखवायला सुरुवात झाली. कुणी काहीच बोललं नाही. का तर पुस्तकांचं वाचन नाही? खरंच नाही. शिवाजी का म्हणता, शिवबा का म्हणता, छत्रपती म्हणा असा घोषा लावणारे पोरं ही वाचनापासून कोसो लांब आहेत. हे माझं ठाम मत आणि निरीक्षण आहे. या लेकरांना शाहिस्ते खानाच्या बोटांचा किमा आणि अफजल खानाचा कोथळा या पलीकडे काहीच माहीत नसतं. त्यांना शिवाजीसारखं वागण्याची जबाबदारी नको असते. त्यांना फक्त स्वतःचा न्यूनगंड लपवायचा असतो. म्हणून शिवाजी महाराजांना रामाच्या रूपात पाहतानाही त्यांना काहीच वावगं वाटत नाही. छत्रपती शिवरायांचं सर्वात पहिलं चरित्र लिहिणारे कृष्णराव अर्जुन केळुस्कर म्हणजे केळुस्कर गुरुजींनी त्यांच्या चरित्रात काय लिहिलंय ते पाहाच एकदा. ते म्हणतायत की हनुमान स्वामी समर्थ व महाराजांच्या 30-32 वेळा झालेल्या भेटीचा उल्लेख देतो. त्यातील एकाही प्रसंगी महाराजांनी त्यास राजकीय बाबतीत सल्ला मसलत विचारल्याचा उल्लेख तो कुठेही करत नाही की ज्या भेटी झालेल्याच नाही. शिवाय रामदास साधूंशी 1649 पासून संघटन होते हे जर खरे, तर महाराजांच्या मनात उपासनांतर कसे उद्भवले नाही हे एक कोडेच आहे. खरे पाहता महाराज अखेरपर्यंत भवानीचे उपासक होते, ते रामभक्त झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. पाहिलं, जर पुस्तकं वाचली असती तर ते प्रयत्न तिथेच आणून पाडता आले असते, पण ते तसे झाले नाही. उलट आता शिवरायांची आरतीच आली आहे. नुकत्याच झालेल्या शिवजयंतीला ठिकठिकाणी आरत्या म्हणताना लोक दिसत होते. आता काय होईल? आता आरत्या सुरू आहेत बरं का. आता आरत्या सुरू आहेत. उद्या शिवरायांच्या नावाने नारळ फोडली जातील. पुढच्या वर्षी कदाचित नवस बोलले जातील. काय माहिती नंतर एखाद्या शिवजयंतीला बायकांच्या बाप्यांच्या अंगात शिवाजी महाराज येतील. एकदा का अंगात यायला लागलं की शिवाजी महाराजांच्या नावाने मठ जन्माला येतील. मठ आले की बाबाबुवा आलेच. भोंदू महाराजांचा सुळसुळाट होईल. शिवाजी महाराजांच्या नावाने कथावाचक जन्माला येतील. शिवरायांनी आपल्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन जे वीर पराक्रम गाजवलेत ना, त्या वीर पराक्रमांना चमत्काराच्या गोष्टीत बदलवून टाकलं जाईल. मग ते चमत्काराच्या गोष्टी सांगणाऱ्यांना दक्षिणा द्यायचे उपक्रम सुरू होतील आणि असं हळूहळू करून शिवाजी नावाचं महात्म्य, शिवाजी नावाचं कर्तृत्व आणि सर्व जातींना एका सूत्रात बांधून ठेवणाऱ्या पराक्रमी महामानवाच्या कर्तृत्वावर शेणाचा बोळा फिरवला जाईल. म्हणून जेव्हा केव्हा शिवरायांच्या नावाने आरत्या, धुपारत्या, कापूर जाळले जातील तेव्हा लक्षात घ्या, आपण कापूर नव्हे, शिवरायांचं छत्रपती म्हणून असलेलं कर्तृत्व जाळत आहोत हे लक्षात घ्या. शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न, त्यांचे विचार, त्यांचे शेतकरी धोरण, त्यांचं आरमार विषयक धोरण, त्यांची राजमुद्रा, त्यांचं व्यापार उद्यमाचं धोरण, त्यांचं परराष्ट्र धोरण, त्यांचे सामाजिक न्यायाचे विचार, त्यांचे स्त्री विषयक धोरण, हे सर्व काही इतिहासाच्या ब्लॅक होलमध्ये कुठे गुडूप होऊन जाईल याचा पत्ताही लागणार नाही. अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर 33 कोटी देवांची फलटणही शिवरायांच्या नावासमोर फिकी पडते. तेव्हा अकारण भावनेच्या भरात दैवी संकल्पनेच्या दृष्टिकोनातून शिवरायांना पाहणं थांबवलं पाहिजे. शिवराय हे जागतिक कीर्तीचे महामानव आहेत, तरी आपण सुधारत नाही. त्याचा परिणाम आता लगेच दिसून यायला लागलेला आहे. SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक. शिवजयंती ही प्रत्येक सरकारी संस्थेत साजरी होते, पण SBIने यावर्षी शिवजयंतीच्या दिवशीच हळूच सत्यनारायण घुसवला. फ्रीमधलं जेवण मिळतंय म्हणून SBIच्या डरपोक आणि नेभळट कर्मचाऱ्यांनी त्याला साधा विरोध देखील केला नाही. आणि अशा प्रकारे शिवजयंतीला सत्यनारायण आणून शिवजयंतीचं महत्त्वच अधिकृतरित्या संपवून टाकलेलं आहे. जसं प्रजासत्ताक दिनाला लोकांना आता प्रजासत्ताक दिन लक्षात राहत नाही, पण सत्यनारायण बरोबर लक्षात राहतो. हे स्लो पॉइझनिंग आहे, जे अंगात हळुवारपणे भिनत चाललेलं आहे. आपण लवकर जागे झालो नाही तर कदाचित शिवाजी महाराज आपण गमावून बसू. आता हा झाला एका व्यापक षडयंत्राचा भाग. पण आपण शिवाजी हे नाव उच्चारण्यावर जे गलिच्छ राजकारण आज आपण पाहतोय ना, ते पाहून खरंच मन दुःखी होत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत प्रकाशित झाली होती. त्यात ते म्हणाले, आदर से भी बड़ा प्रेम होता है. बिल्कुल. कुछ लोग हैं जो खामखा आपकी लॉयल्टी या आपका आदर चेक करते हैं, जो मैं मानता हूँ कि अच्छी बात है नहीं. और शिवाजी सबको अपने बाप जैसे लगते हैं. शिवबा भी बोलते हैं हम. शिवबा, जैसे ज्योतिबा बोलते थे वैसे शिवबा भी बोलते हैं. हाँ. शिवबा का अर्थ क्या हुआ? हमारे पिता शिवाजी. शिवाजी ये तो बहुत सुंदर भाव, वही जो आप कह रहे हैं कि प्रेम से बुलाना. बिल्कुल. और मुझे भी कुछ लोग ऐसे कहते थे कि ऐसे कहो. और आदर तो है ही, और आप कितने भी आदर से, प्यार से बोलने का दिखावा कर लो, अगर आदर नहीं है आपके दिल में तो वो शब्दों में कुछ है नहीं. तो शिवाजी महाराज के प्रति बहुत आदर है. और
ये जरूरी नहीं कि आप मुझे सिखाएं कि कैसे शिवाजी महाराज वो या मेरे शिवाजी और को- उनके बीच की हाँ, बात मेरी है। बात है यार, मेरा सीधा रिश्ता है। और मैंने लास्ट टाइम कहा भी था कि बाबा साहेब अम्बेडकर अगर मेरे बाप हैं तो शिवाजी महाराज मेरे दादा हैं, तो आपको जरूरत नहीं कि मुझे आप सिखाओ। खरं आहे ना, आंबेडकर माझा बाप आणि शिवाजी माझा आजोबा इतकं साधं सरळ सूत्र आहे. पण एका विशिष्ट प्रांतातली किंवा आपण थेट म्हणू पेठेतली भाषा हीच प्रमाण भाषा असं मानलं जाऊ लागल्यानंतर एकेरी उल्लेख म्हणजे अपमान असं मानलं जाऊ लागलं. महाराष्ट्रातला बहुजन समाज हा ब्राह्मण्यवादी संस्कृतीपुढे भाषेपुढे एकदम पटकन सरेंडर होतो. तो शतकानुशतकं चालत आलेल्या जीन्सचाच एक भाग आहे. आपली जीन्स अंगातले असतात ते DNA मधले. पटकन सरेंडर होण्याचा, त्या सरेंडर होण्यामुळे आपण महाराष्ट्रातील इतर लोकभाषा मात्र दुय्यम ठरवू लागलेलो आहोत. पण कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता या पुस्तकात पान नंबर 20 वर काय लिहिलंय ते पाहूया. शिवाजीचे कार्य सुरू झाले, शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. मला सांगा यात कुठे झालाय अपमान शिवरायांचा? आपण अजून पुढे पाहूयात. पुढचं पुस्तक आहे प्रबोधनकार ठाकरेंचं, बाळ ठाकरेंच्या वडिलांचं. त्यांच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकात ते लिहितात की शिवाजी काय मुसलमान द्वेष्टा होता? मुळीच नाही. तो कोणाचाच द्वेष्टा नव्हता. शिवाजीची मायभूमी गुलाम होती, त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता. आणि गुलामगिरीचा द्वेष करून तिला रसातळाला नेण्याचे यत्न करणे हा तर प्रत्येक मनुष्याचा निसर्गदत्त अधिकारच आहे. आता सांगा बरं, यात अपमान होता का? नव्हता ना. मग आता पुढचं पाहू. शिवरायांचा एकेरी उल्लेख झाला म्हणून आकांडतांडव करणाऱ्या लोकांचे फादर असलेल्या MS गोळवलकर हे त्यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात शिवरायांचा शिवाजी म्हणून एकेरी उल्लेख करतात. पान नंबर 230 वर आहे हा उतारा. त्यात ते लिहितायत, ऑन द अदर हँड, फॉर 20 years आफ्टर शिवाजी, महाराष्ट्र डिड नॉट हॅव एनी एक्नॉलेज लीडर. संभाजी had been caught, tortured and murdered. Shahu was in Mughal detention. Rajaram was beside and isolated in Genji. But everyone fought the war as if spirit of Swaraj and Shivaji was reborn in him. ज्या पद्धतीचा उद्वेग पानसरेंवर काढण्यात येतो त्या पद्धतीने गोळवलकरांवर का प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात नाही हा खरा प्रश्न आहे. कदाचित इंग्रजीत आहे म्हणून की ते आपल्याच संघटनेचे प्रमुख आहेत म्हणून, आणि याला दोगलापण म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी पण होऊ द्यावं लोक, तरच बालवयापासून मुलांवर महाराजांच्या कर्तृत्वाचे संस्कार करता येतील. एकेरी हाक ही प्रेमाची हाक आहे, जवळकीची आहे. म्हणूनच ती आई असते, तो कृष्ण असतो, तो पांडुरंग असतो. जी जी प्रेरणा देणारी प्रतीकं आहेत ती प्रतीकं एकेरी झाली तरच मुलांना ती आपली वाटतील. मुलांना आपण बाल शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हा टप्पा दिला पाहिजे. तो शिवाजी लहान मुलं आपल्यातला म्हणून स्वीकारतील, तेव्हाच शिवराय त्यांच्यात रुजतील. आणि पण जेव्हा शिवाजी लहान वयात मुलांमध्ये रुजत नाही ना, तेव्हा मोठेपणी हीच मुलं मग आपापल्या पद्धतीनं शिवाजी महाराज कसे होते त्याबद्दल वेगवेगळी मतं तयार करू लागतात. एकतर इतिहास ठाऊक नसतो, चिकित्सा कशी करायची याची प्रोसेस माहीत नसते. मग कुणाला वाटतं की ते धर्मप्रिय होते, कुणाला वाटतं की ते मुसलमानांविरोधात होते, कुणाला वाटतं ते ब्राह्मणांविरोधात होते. पण जनतेचा राजा शिवछत्रपती कसा होता हे आपण खऱ्या अर्थाने जाणलेलंच नसतं. आपला राजा अन्यायाविरोधात होता, सामाजिक न्यायाच्या बाजूने होता, ना की कोणत्या धर्माच्या ना कोणत्या जातीच्या विरोधात होता. तो संपूर्ण मानव कल्याणासाठी लढणारा एक महान राजा होता. आपल्याकडे वयाने, पदाने, अनुभवाने किंवा ज्ञानाने वरिष्ठ व्यक्तींचा आदरवाचक उल्लेख करावा असं मानलं जातं. याला अपवाद असतो आपल्या आईचा. आपली आई ही वयानं, अनुभवानं आणि व्यवहार ज्ञानानंही आपल्यापेक्षा मोठी असते, तरीही आईचा आदरवाचक उल्लेख करण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या नियमाला दुसरा अपवाद आहे देवदेवतांचा. देवावर श्रद्धा असणारे जवळपास सर्वच लोक या विश्वाचा निर्माता आणि चालक पालक देव असल्याचं मानतात. देव हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. तरीही जवळजवळ सर्वच धर्मात सर्वच देवांचा उल्लेख हा एकेरीच केला जातो. मग या संतांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या भक्तांचा हेतू त्यांचा अपमान करण्याचा असतो का? नाही ना, अर्थातच नाही. उलट वारकरी संप्रदायातील लोक या संतांना माऊलीचं स्थान देतात. अनेक समाजसुधारकांचा उल्लेख सुद्धा एकेरी होत असल्याचे ऐकायला आणि पाहायला मिळतं. यामध्ये चार्वाक, बुद्ध यांचा उल्लेख तर नेहमी एकेरीच केला जातो. एवढेच नाही तर आधुनिक भारताचे शिल्पकार असलेल्या महात्मा फुल्यांचा उल्लेख ज्योतिबा असा, तर सावित्रीमाईंचा उल्लेख सावित्रीमाई असा केला जातो. शाहू महाराजांना लोकराजा शाहू असं नाव दिलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांना भीमबाबा संबोधलं जातं. गांधीजींना गांधीबाबा अशी ओळख दिली जाते. थोडक्यात जी माणसं हृदयाच्या अधिक जवळची आहेत आणि आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं असं आपल्याला वाटतं, अशा माणसांचा अनेकदा एकेरी उल्लेख होताना दिसतो. आपल्या मनात शिवरायांबद्दल नितांत आदर हा आहेच, अगदी आईप्रमाणे आणि रामकृष्णाप्रमाणे प्रेमसुद्धा आहे. आईला अगं आई असं हाक मारल्याने तिचा अपमान होत नाही किंवा तिच्याबद्दल आदरही कमी होत नाही. जय भवानी असं कोणी म्हणालं तर तोंडातून आपसूक जय शिवाजी हेच येतं ना, काय जय छत्रपती शिवाजी महाराज असं येतं? मग मला सांगा, हा अपमान म्हणायचा का?
छत्रपतींचा मावळा आलं आलं आमचं राजा आलं असं जेव्हा सिनेमात म्हणतो, गाण्यात म्हणतो, तेव्हा त्यात अनादर नाही तर त्याचं प्रेम दिसतं. राम, कृष्ण, गणपती आणि इतर सगळे देव यांना जेव्हा एकेरी संबोधलं जातं तेव्हा त्यांचा अवमान होत नसतो. मराठी भाषेची काही एक वैशिष्ट्ये आहेत. बोलीभाषेतील प्रत्येक एकेरी उल्लेख हा अवमानकारक असूच शकत नाही. तू एकेरी कसं म्हणालास हा मुद्दा पकडून विद्वेषाची आणि अरेरावीची दमदाटीची एक वाट शोधली जाते, तेव्हा तो खऱ्या अर्थानं शिवरायांच्याच विचारांचा पराभव आपण करत असतो हे आपल्या लक्षात येत नसतं. जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं ना की डिस्क्लेमर मी व्हिडिओच्या शेवटी देईल, तर आता तो डिस्क्लेमर ऐका. तुम्ही ज्या शहरात राहताय त्या शहरात कितीतरी शिवाजी पार्क असतील, शिवाजी चौक, शिवाजी पुतळा, शिवाजी विद्यालय, कॉलेज, मैदान, गार्डन, लायब्ररी, बुक स्टोअर, किराणा स्टोअर किंवा कॅन्टीन्स किंवा छोटे मोठे हॉटेल्स असतील. त्या सर्व ठिकाणच्या नावांचा उल्लेख करताना तुम्ही आयुष्यभरात ज्यांनी ज्यांनी तो उल्लेख थेटपणे छत्रपती शिवाजी महाराज चौक असा उल्लेख करूनच ते रिक्षात बसले असतील, बसमध्ये बसले असतील. जसं उदाहरणार्थ पुण्यात शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला जाताना तिकीट काउंटरवर किंवा बसमध्ये, रिक्षामध्ये मला वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज नगरला जायचं आहे असंच सांगितलेलं असेल, त्याच लोकांनी मला विरोध करावा. ज्या ज्या लोकांनी लहानपणी शिवाजी म्हणतो सारखे खेळ उधळून लावले असतील, ज्या लोकांनी चौथीच्या पुस्तकात होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण लिहिली आहे म्हणून पुस्तकाचा निषेध करून चौथीची परीक्षाच दिली नसेल किंवा आपल्या मुलांना निषेध म्हणून परीक्षाच द्यायला लावली नसेल, त्यांनीच मला विरोध करावा. बाकीच्यांना हा अधिकार नाहीच. इतकंच काय तर सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, गडकरी, टिळक यांच्यापासून आत्तापर्यंतचे सोलापूरकर वगैरे मंडळींनी अनेकदा शिवबांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. यातल्या बऱ्याच जणांनी तर थेट बदनामी आणि अपमानच केलेला आहे. जर त्या लोकांना जाब विचारण्याची किंवा जे हयात नाहीत त्यांची चिकित्सा करण्याची हिंमत कधी दाखवली नसेल किंवा करू शकत नसाल तर लक्षात घ्या, तुम्ही फक्त आणि फक्त डरपोक आहात. तुम्हाला प्रेम आणि आदर यांची व्याख्या नीट कळत नाही. जय भवानी म्हणताना भवानी माता असा उल्लेख करत नाही, जय शिवाजी म्हणताना जय छत्रपती जय शिवाजी असा उल्लेख करत नाही. तिथं प्रेम आदर दोन्ही गोष्टी हायेस्ट पीकवर असतात. प्रेम आणि बळ एकत्र मिळतात म्हणून आपण जोशात म्हणतो ना, जय भवानी जय शिवाजी. असो, या डिस्क्लेमरमध्ये जे जे अपात्र आहेत त्या सर्वांना कमेंट करण्यास मी सक्त मनाई करणार नाही, कारण हा शाहू फुले आंबेडकरांचा लोकशाहीवादी महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराज या सर्वांची प्रेरणा आहेत. इथं कुणाचंही मत दाबलं जाणार नाही. प्रत्येकाच्या मताचा यथायोग्य आदरच राखला जाईल. दोस्तो, मी आंबेडकरी विचारधारेच्या मुशीतून घडलेलो आहे. माझ्यासारख्या अनेकांनी आंबेडकर हे नाव आणि व्यक्ती नैसर्गिकच राहू दिलेली आहे. म्हणूनच संघाला त्यांचे कधीच अप्रोप्रिएशन करता आलेले नाही आणि कधी करता येणार देखील नाही. शिवरायांना या सगळ्या लोकांपासून वाचवणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. शिवराय गेले तर महाराष्ट्र गेले आणि महाराष्ट्र गेले तर अख्खे राष्ट्रच गेले, हे लक्षात असू द्या. धन्यवाद. भेटूयात नव्या विषयासह. व्हिडिओ